माहोल मंडळी आणि हा माहोल आहे विजयाचा। या विजयाचा माहोल अनुभवण्यासाठी प्रत्येक जण एक तर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष या गर्दीमध्ये सहभागी झालेला आहे। अर्थात सुरक्षा यंत्रणांची देखील कसोटी लागलेली या गर्दीला आवरता त्याच्यामुळे सगळ्यांना आवरावं लागतंय। आणि नेकलेस पॉइंट आपण जर पाहिलं तर मरीन ड्राईव्हच्या नेकलेस पॉइंट वरती एकीकडे आहे आपला समुद्र आणि दुसरीकडे उसळलाय तो चाहत्यांचा महासागर। हा महासागर जो आहे तो या समुद्राला देखील सांगत असावा की तू देखील या विजयाचा साक्षीदार झालेला आहेस आमच्याप्रमाणे, आम्ही देखील तुझ्यासारखेच या विजयाचे साक्षीदार झालेलो आहोत। हा विजय साजरा करत असताना प्रत्येकाला प्रतीक्षा आहे ती आता आपल्या सगळ्या इंडियन प्लेयर्सची आणि सगळेच जण याची वाट बघतायत की कधी एकदा आपले हे सगळे विजयाचे शिलेदार इथं पोहोचतायत। कारण एका ओपन एअर डबल डेकर बसमध्ये त्यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे। या सगळ्या गर्दीला आवरणं आता पोलिसांना देखील कठीण झालेलं आहे। पुन्हा एकदा ही थोड्या पूर्वीची दृश्य एअरपोर्टवरती उतरल्यानंतर या सगळ्या बसेस मरीन ड्राईव्हच्या दिशेने निघाल्या आणि या बसेस ज्या आहेत त्या आता तिथं जवळ पोहोचल्यातच आपल्याला कळतंय। आणि त्यामुळे अर्थात ही सगळी हालचाल होताना आपण बघतोय प्रत्येकाच्या मनात एक आनंद आहे, प्रत्येकाच्या मनात एक उत्सुकता आहे, उत्कंठा आहे। त्याला बघायचं आपल्या सगळ्या शिलेदारांना, विजयाच्या शिलेदारांना हात उंचावून त्यांचं अभिनंदन करायचंय, त्यांना सांगायचंय की हो आम्ही तुमची मॅच पाहिली, आम्हाला ती मॅच आवडली, तुम्ही आमच्या विश्वासावर सार्थकी ठरलात, उत्तम खेळलात, अशी देखील प्रत्येकाला एक कॉम्प्लिमेंट द्यायची इच्छा आहे। म्हणून तर ही गर्दी या ठिकाणी आपण पाहतोय, ही गर्दीच बरंच काही सांगून जाते। ही गर्दी सांगते आपल्या या खेळावरचं प्रेम, ही गर्दी सांगते की आम्ही वाट बघतोय आमच्या या सगळ्या प्लेयर्सची। आणि आता मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत, क्रिकेट प्रेमींची गैरसोय होऊ देऊ नका असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। वाहतूक रस्त्यावरील गर्दीचं नियोजन करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना दिलेल्या आहेत। या सूचना देत असताना क्रिकेट प्रेमींची कुठेही गैरसोय होऊ नये, त्यांच्या आनंदावर कुठेही विरजण पडू नये या दृष्टीने म्हणून काळजी घ्या अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांच्या वतीने मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे अर्थात क्रिकेट प्रेमींची देखील या ठिकाणी जबाबदारी असणार आहे की या सगळ्या विजय उत्सवाला कुठेही गालबोट लागू नये या दृष्टीने संयम ठेवावा, आलेल्या आपल्या सगळ्या क्रिकेट प्रेमींचं स्वागत करावं, कुठेही पळापळ करू नये जेणेकरून कोणाला धक्काबुक्की या ठिकाणी होईल। पण अर्थात आपले सगळे क्रिकेट प्रेमी समजदार आहे, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही। हाती भारतीय ध्वज घेऊन इंडियाचा जयघोष जो आहे तो केला जातोय आणि हा जयघोष खरं तर या समुद्राला देखील आव्हान देत असावा, कारण या जयघोषातले हादरे स्पंदन या समुद्रापर्यंत पोहोचत असावी। कारण एकीकडे आहे उसळलेला सागर आणि दुसरीकडे उसळला आहे तो क्रिकेट प्रेमींचा जनसागर। एकच आनंद व्यक्त केला जातोय, प्रत्येक जण या पावसामध्ये आज दुपारपासून काही वेळेस भिजला आणि सुकला देखील। या विजयाचे आपण देखील साक्षीदार होऊयात, कौतुक करूया, टीम इंडियाचं अभिवादन स्वीकारूया। याच भावनेने केवळ मुंबईच नाही तर राज्याच्या बाहेरून देखील क्रिकेट प्रेमी आज आवर्जून इथे उपस्थित झाले। ज्या क्षणाला ही बातमी येऊन धडकली किंवा सगळ्या क्रिकेट प्रेमींपर्यंत पोहोचली की टीम इंडियाचं आज मुंबईमध्ये आगमन होत आहे, सकाळी नवी दिल्लीत झालं, त्यानंतर दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत कोणत्याही क्षणी टीम इंडिया पोहोचू शकते, तेव्हाच ही सगळी मंडळी इथं जमलेली होती। आपण पाहतोय अगदी आता या क्षणाला मरीन ड्राईव्हच्या आजूबाजूला असणारे कॉर्पोरेट ऑफिसेस असतील किंवा मग सरकारी ऑफिसेस असतील त्यातनं सुटलेली चाकरमानी सुद्धा आता या सगळ्या आनंदाचे साक्षीदार होण्यासाठी म्हणून तिथे पोहोचलेली आहेत। पाऊस आला तर छत्री उघडून का होईना पण या छत्रीतनं या सगळ्या टीम इंडियाला बघूयात ही प्रत्येकाची इच्छा आहे। त्यामुळे हा आनंद असाच वाढत जाणार आहे, हा आनंद टोकाला पोहोचणार आहे जेव्हा सगळी टीम पोहोचेल ती वानखेडे स्टेडियममध्ये त्यांचा विशेष सत्कार करण्यात येतोय। या सत्काराचं जंगी असं आयोजन करण्यात आलेलं आहे। गेल्या 2 ते 3 दिवसापासून याचं आयोजन जे ते केलं जात होतं, सगळं वानखेडे खचाखच भरलेलं आहे।
जेवढं वानखेडेत गर्दी आहे त्याच्यापेक्षा 4 ते 5 पट गर्दी ही वानखेडेच्या बाहेर आहे. कारण ज्या मंडळींना आतमध्ये जाता येणं शक्य नाही, कारण वानखेडे आता तुडुंब असं भरलेलं आहे, अशा वेळी बसायलाही जागा नाही, त्यामुळे अर्थात जाण्याचा मार्ग देखील बंद करण्यात आलेला असेल.